मुंबईमधील कबूतरखाना प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। कबूतरखान्यासाठी आज दादरमध्ये जैन बांधवांची सभा सुद्धा होणार आहे। काल जैन बांधवांनी कबूतरखान्यासाठी जोरदार राडा घातला। जैन बांधवांनी कबूतरखान्यावर टाकलेली ताडपत्री सुद्धा फाडली आणि आज या संदर्भात सुनावणी होणार आहे। याच संदर्भामध्ये मंगल प्रभात लोढा बोलताय, थेट जाऊया। हायकोर्टाचा आदेश झाला तर सर्व सुरळीत होईल। काही फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत जैन मंदिरांसंदर्भात, ज्या जैन मंदिरांच्या बाहेरच्या ताडपत्री काढण्यात आल्या होत्या, मात्र त्याच जैन मंदिरांच्या आतमध्ये जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत जेणेकरून कबूतर आतमध्ये जाऊ नये। तर या संदर्भात काय सांगा? मी असं बघितला पण नाही आहे आणि ते यावर काय मी बोलू इच्छित नाही। काल जे आंदोलन झालं त्यामध्ये तुम्ही गेलेला होता, तर तुम्ही सांगितलं की जैन मंदिराचे जे काही ट्रस्टी आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाले नव्हते, बाहेरचे लोक आले होते। मात्र शिवसेनेच्या नेत्या मनीषा गांधी यांनी आरोप केलाय की मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना धर्मसंकटात टाकलं आणि त्यामुळे ते बळी पडले। म्हणतात जैन मंदिराचे अनेक ट्रस्टी व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत, तरी सुद्धा लोढा खोटं बोलतायत की त्या सहभागी झाले नव्हते। ठीक आहे, मनीषा कांदेने मी जे बघितलं मनीषा कांदेने असं नाही सांगितलंय, तरी पण तुम्ही सांगता तर ती या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, कालच्या राड्यानंतर आज जैन बांधव सभा घेणार आहेत, तर दुसरीकडे सुनावणी सुद्धा होणार आहेत। दोन्ही संदर्भातील आत्ताच्या घडीच्या ताज्या अपडेट्स। नक्कीच जर पाहायला गेलं तर आजचा सुद्धा दिवस महत्त्वाचा आहे कबूतर खाण्यांसाठी, कारण गेल्या अनेक दिवसापासून कबूतर खाण्यांवरून आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत होते। एकंदरीत राज्य शासनाने आणि कोर्टाने सुद्धा हे कबूतरखाने हे हटवण्याचे जे आदेश होते ते महानगरपालिकेला दिलेले आपल्याला पाहायला मिळत होते। आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर संपूर्ण हे कबूतरखाना आहे, दादरचा कबूतरखाना, आणि त्यावरती ही ताडपत्री आहे ती टाकण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। एकंदरीत ताडपत्री टाकताना सुद्धा काही बांधवांनी या ठिकाणी विरोध केलेला होता, त्यामुळे रात्री महानगरपालिकेचे जे अधिकारी होते त्यांनी काढता पाय घेतलेला आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं ही ताडपत्री टाकण्यात आलेली होती आणि ताडपत्री टाकल्यानंतर एकंदरीत जर पाहायला गेलं तर काल मोठा या संपूर्ण परिसरात आंदोलन झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जैन समाजाचे जे बांधव होते ते रस्त्यावरती उतरले होते आणि हे संपूर्ण जे कबूतरखाना आहे तो हटवण्याचा एकंदरीत जो प्रयत्न आहे तो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत होते। याच प्रकरणी आज दोन महत्त्वाच्या घटना घडत आहेत। एका बाजूला कोर्टात सुनावणी आहे, तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर याच सभेचं जैन बांधवांकडून सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास दुपारच्या सत्रात हे संपूर्ण कोर्टात सुनावणी होईल, त्यामुळे कोर्ट सुद्धा काय निर्णय देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसऱ्या बाजूला सगळ्या घडामोडींकडे आपण सुद्धा लक्ष ठेवून राहा। तो तास धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी।